रोज रोज सकाळी उठलं ना की पहिला प्रश्न पडतो, आज काय बनवायचं? आज कुठली तयारी करायची? आज कोणता नाश्ता बनवायचा? सगळ्यांना आवडेल की नाही? आणि झटपट होईल की नाही? हा खूप मोठा प्रश्न पडतो. चला तर मग असाच आपण एकदम चटपटीत सगळ्यांच्या आवडीचा आणि झटकीपट होणारा असा हा नाश्ता आपण तयार करणार आहोत. आणि सगळ्यांच्या आवडीचा, अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत. आणि आपण हा टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतो आणि एकदम पोट भरेल इतका अगदी छान मस्त असा हा नाश्ता तयार होणार आहे. चला तर मग त्याआधी मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे एक मोठा बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये मी 3 मोठे कांदे आपल्याला अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे. आणि त्यातच 2 टोमॅटो जे आहे ते पण बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहे. आता हे सगळं छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी मूठभर कोथिंबीर देखील घेतलेली आहे. बघा आता हे तर आपल्याला अगदी आपल्या हाताचा मळ म्हटला तरी चालेल, इतकं पटकन आपण हे कट करून घेतो. त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही नाश्त्यात बनवायला. आता यामध्ये अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची मी पेस्ट घालून घेणार आहे. याने एकदम छान अगदी मस्त चव येते. आपण जो नाश्ता तयार करणार आहोत यामध्ये थोडी हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे. आपण अद्रक लसूणची पेस्ट पण यामध्ये घातलेली आहे, ती लक्षात ठेवून आपल्याला तिखट घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अगदी बेसिक मसाले पडणार आहे यामध्ये, आपल्याला जास्त झंझट नाहीये. बघा आणि हे सगळं अगदी मस्तपैकी असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही असं छान अगदी मस्त मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये मी अंडे फोडून घालणार आहे. पहा आता यामध्ये मी ह्या सगळ्या मिश्रणामध्ये 4 ते 5 लोकांसाठी हा नाश्ता तयार होणार आहे. 6 अंडे फोडून घातलेले आहे यामध्ये मी. पाहू शकता तुम्ही. आता हे होत आहे तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. बघा आता हे 6 अंडे फोडून मी याच्यामध्ये घातलेले आहे. आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. पहा एकदम छान असं मिक्स झालंय. आणि हा मी ब्रेड आणलेला आहे. आता मी हा व्हीट ब्रेड आणलेला आहे, म्हणजे गव्हाचा जो ब्रेड असतो तो आणलेला आहे. तो असला ना की छान अगदी आपले ब्रेड तयार होतात. बघा आता तव्यावर छान असं मस्त तेल घालून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला 2 प्रकारे करून दाखवणार आहे मी. आता ह्यामध्ये आपला जो ब्रेड आहे, आपण हे जे अंड्याचं मिश्रण केलेलं आहे यामध्ये आपल्याला हा ब्रेड जो आहे हा डिप करून अगदी तव्यावर घालायचा आहे. पहा आणि दोन्ही साईडनी मस्तपैकी आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. पहा आपला अगदी झटकीपट होणारा हा जो नाश्ता आहे हा तयार झालेला आहे. तर मी हा प्लेटमध्ये काढून घेत आहे. आणि आपल्याला दुसरा प्रकार पण बघून घ्यायचा आहे, तो पण मी आता तुम्हाला दाखवते आहे. बघा एकदम गरमागरम आणि एकदम मस्त अगदी थंडीचं मस्तपैकी गरमागरम आपण हा नाश्ता खाऊ शकतो. तर आता इथे आपला तवा जो आहे तो गरमच आहे. यामध्ये आपण ब्रेड टाकून घ्यायचे आहे. बघा आता हे ब्रेड टाकल्यानंतर आपल्याला जो आपलं जे मिश्रण तयार केलेलं आहे हे अंड्याचं, हे यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर मी हे टाकून घेत आहे. आधी एका साईडला टाकून घ्यायचं आहे आणि मग नंतर परत पलटवून आपल्याला दुसऱ्या साईडला देखील टाकून घ्यायचं आहे. पहा आणि छान अगदी तेल टाकून आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे. बघा आता हे छान अगदी मी पलटवून घेणार आहे. आरामात अगदी अलगद हाताने आपल्याला हे छान अगदी पलटवून घ्यायचे आहे. बघा एकदम छान अगदी. आणि याच्यावरती देखील आपल्याला हे उरलेलं जे अंड्याचं मिश्रण आहे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. तर मी हे सगळं टाकून घेत आहे आणि दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर अशा प्रकारे देखील तुम्ही करू शकता आणि एकदम छान आणि एकदम मस्त होतं. तर आता हे मी काढून घेणार आहे. आता आपला हा पूर्ण अंड्याचा जो नाश्ता आहे तो तयार झालेला आहे. आणि एका साईडला अगदी मुलं मस्तपैकी बसले देखील आहेत खायला, गरमागरम खूप सुंदर लागतात. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि केल्यानंतर मला कमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.